त्यामुळे पीसीओडीचे आपल्याला दोन प्रकारचे रुग्ण व्यवहारात बघायला मिळतात. म्हणजे खूप दिवस पाळी न येणं आणि त्याच्यानंतर खूप दिवस खूप मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होणं, किंवा महिनाभर थोडा 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 रक्तस्राव होत राहणं. दुसरा प्रकार दिसतो की खूप दिवस पाळी न येणं आणि त्याच्यानंतर एकदम स्पॉटिंग होणं, अंगावर फक्त काळसर लालसर थोडंसंच जाणं आणि प्रॉपर ज्याला पाळी येणं म्हणतो, एक फ्लो व्हायला हवे, तो होत नाही. आणि तिसरा प्रकार आपल्याला अजून जाणवतो, ज्याच्यामध्ये पेशंटला पाळी येत असते महिन्याला, त्याच्यामुळे त्यांना असं वाटतच नाही की आपलं काही बिघडलंय म्हणून. पण त्याच्या बरोबरीने त्यांना 3 लक्षणं दिसतात, म्हणजे तिन्ही एकत्र दिसतील किंवा आयदर ऑर दिसतील, की ज्याच्यामध्ये वजन खूप वाढलेलं आहे आणि तुम्ही कितीही व्यायाम केला तरी वजन कमी होत नाही. दुसरी गोष्ट असे की तुमचे केस खूप गळतायत, डोक्यावरचे केस गळणं आणि त्याच वेळेला तुम्हाला फेशियल हेअर्स येणं, म्हणजे हनुवटीवर बारीक बारीक दाढी मिशा किंवा अशा प्रकारचे केसांची निर्मिती होणं, हा एक प्रकार दिसतो. आणि अजून एक प्रकार दिसतो ते म्हणजे पिंपल्स, प्रचंड मोठ्या प्रमाणात मुखदुशिका तारुण्य पिटिका चेहऱ्यावर येणं. तर हे, आणि मग त्यावेळेला पाळी येत असते त्यामुळे त्यांना कळतच नाही की आपल्याला नक्की कशामुळे हे होत आहे. तर असं जर कुणाला होत असेल तर नक्की जवळच्या स्त्रीरोग तज्ज्ञाकडे जायला हवं. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या.